यानंतर बघूयात राजकीय घराण्यात भाऊबंदकी रंगलेली असतानाच आता बाप लेकीत सामना रंगण्याची चिन्ह आहेत। हो, बाप लेकीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री हे आगामी विधानसभा निवडणुकीत आमने सामने येण्याची दाट शक्यता आहे। राजकारणात नाती खुजी ठरतात असं म्हटलं जातं। त्यामुळे आज राज्यातील अनेक बड्या राजकीय घराण्यांमध्ये भाऊबंदकी बघायला मिळते। भाऊ विरुद्ध भाऊ, काका विरुद्ध पुतण्या आणि भाऊ बहिणीतील राजकीय वाद सुद्धा या जनतेनं पाहिलेला आहे। पण आता बापलेकीत राजकीय सामना रंगणार आहे। राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर हे आमने सामने आले। त्यामुळेच धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलगी भाग्यश्री यांच्यावर सडकून टीका केली। या लोकांनी धोका दिलेला, त्या लोकांना बाजूला प्राणिता नदी आहे, त्या प्राणिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपल्या समुद्रामध्ये निघाला पाहिजे। या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल। हे काय चाललंय? ठीक आहे, पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर फोडायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपला बापाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल। भाग्यश्री आत्राम हलगेकर या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत। तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना शरद पवारांच्या पक्षाकडून धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच धर्मराव बाबा आत्रामांनी शरद पवारांवरही टीकास्त्र डागलं। जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत, आता नुकताच आता घेणार आहेत, त्या घरफोडी करून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस हे लोक प्रयत्न करत आहेत। त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही। आमच्या जावाईवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही। धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलगी आणि जावयाशी असलेले संबंध तोडल्याचं जाहीर केलं। मात्र त्यांनी मुलगी आणि जावयाला नदीत बुडवण्याची भाषा केल्यामुळे विरोधकांनी आत्राम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। धर्मराव आत्राम नावांचे मंत्री माझ्या पोरीला आणि जावयाला नदीमध्ये बुडवा आणि समुद्रामध्ये काढा, समुद्रामध्येपर्यंत वाहून गेले पाहिजेत, इथपर्यंतचा त्रागा त्यांच्या बोलत्यांतून दिसतो आहे। म्हणजेच हे सगळे अजितदादाबरोबरचे शिलेदार हे खुर्चीचे शिलेदार आहेत। एकीकडे आत्रामांनी मुलीशी असलेले नातेसंबंध तोडल्याचं जाहीर केलं, तर दुसरीकडे अजित पवारांनी स्वानुभवातून भाग्यश्री आत्राम यांना सबुरीचा सल्ला दिलाय। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही। समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं माझी चूक मान्य केली। गडचिरोलीतील अहेरी विधानसभा मतदारसंघावर आत्राम घराण्याचा पगडा आहे। खरं तर धर्मराव बाबा आत्राम हे लोकसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही। त्यामुळे त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली। अशातच त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी विधानसभेकरता जुळवाजुळव सुरू केली आहे। त्यामुळेच अहेरी विधानसभेत बापलेकीत लढत रंगण्याची दाट शक्यता आहे। गडचिरोलीहून महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।